कोकणातील निसर्गाचा चमत्कार, वटवृक्षाखाली प्रकट होणारी राजापूरची गंगा श्रावण महिन्यामध्ये प्रकट झाली आहे. तुम्हाला माहित आहे का? राजापूरमध्ये 7 नद्यांचं पाणी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी येते. 7 नद्यांचे पाणी काय आहे त्याचे रहस्य? आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज इथे 2दा गंगा स्नानासाठी आले होते. देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे आल्यावरच कळेल बघा. तुम्हालाही इथे व्हिजिट करायचं आहे तर ही व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा. नमस्कार, मी सर्वेश पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर. आज मी आलोय कोकणातील राजापूर तालुक्यातील उन्हाळे या गावातील प्रकट होणाऱ्या मूळ गंगेचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला गंगेचे दर्शन घ्यायचे असेल तर मुंबई गोवा हायवेवर रत्नागिरीमध्ये राजापूर इथे उन्हाळे गावामध्ये गंगा तीर्थ बस स्टॉप दिसेल. या बस स्टॉपच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरून राजापूरची गंगा फक्त 2 किलोमीटर आहे. इथून फक्त पुढे 2 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण राजापूरच्या गंगेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन पोहोचतो. गणपतीत तुम्ही सुद्धा गावी येते, प्रवासात गंगेचं दर्शन नक्की घ्या. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर इथे आपल्याला समोर दिसतात ही 14 कुंड आणि या 14 दगडी कुंडांमध्ये पाणी व्हायला सुरुवात झाली की गंगा आले असे म्हटले जातात. या प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान व चव वेगळी असते. याचे रहस्य आजपर्यंत कोणीच जाणू शकले नाही आहे. दर 3 वर्षांनी गंगा येते असे म्हटले जाते, पण यंदा पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये गंगा आली आहे. गंगा येण्याचा आणि जाण्याचा निश्चित असा टाइम नाही आहे. या ठिकाणी 13व्या शतकात गंगा आली असे म्हटले जाते. मूळ गंगा वटवृक्षाखाली प्रकट होते, त्यानंतर या 14 कुंडांमध्ये पाणी भरते, त्यानंतर हे पाणी गोमुखातून बाहेर पडते. इथे सर्व भक्त स्नान करतात. पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी ही कुंड कधीच भरत नाहीत. इथेच कुंडांच्या बाजूला चेंजिंग रूम सुद्धा आहे. अशी ही गंगामाई भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाताळातून धावून आली, हे नवलच. इथे असणाऱ्या प्रत्येक कुंडाला विशिष्ट नाव आहे. मूळ गंगा कुंड, ती नावं सर्व तुम्ही आता वाचू शकता. राजापूरच्या या गंगेचे रहस्य असं आहे की उन्हाळे गावातील गंगाजे साळुंके नावाचे गृहस्थ दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे, पण वयोमानानुसार त्यांना वारीला जाणे शक्य झाले नाही. तेव्हा ते शेतात रडत बसले. त्यांच्या आयुष्यभराचे भक्तीचं फळ म्हणून त्यांच्या शेतामध्ये वटवृक्षाखाली गंगा प्रकट झाली असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 व 1664 साली या कुंडांमध्ये स्नान केले अशी इतिहासामध्ये नोंद आहे. गोदावरी, सरस्वती, नर्मदा, कृष्णा, भीमा, गंगा या पवित्र नद्यांचे पाणी या कुंडामध्ये येते असे म्हटले जाते. इथे लाखो भाविक या पवित्र कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर इथूनच राजापूरमध्ये 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या धुतपापेश्वर मंदिरामध्ये या पाण्याचा अभिषेक केला जातो. तुम्ही सुद्धा गणपतीला गावी येते तर राजापूरच्या पवित्र गंगेला एकदा नक्की व्हिजिट करा, इथे स्नान करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.